आज राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या सेना भवनामध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपला वचननामा जाहीर केला। मात्र ठाकरे बंधूंच्या या वचननाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केलाय। कांदिवलीमध्ये पार पडलेल्या आजच्या सभेत बोलताना फडणवीसांनी ठाकरेंचा वचननामा नाही तर वाचूननामा असल्याची टीका केली। 2027 मध्ये ठाकरेंनी जी 5 वचनं दिलेली त्यातील एकही पूर्ण केलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय। 17च्या आश्वासनांविषयी दरम्यान कन्फ्युजन आणि करप्शनची युती झाल्याचं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। आज आमचे मामू म्हणजे अमितने सांगितलं ते मामू म्हणत नाही मी, माजी मुख्यमंत्री आमचे मामू उद्धवजी आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला। पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो, वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता। आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचून नामा आहे। मला कोणीतरी म्हणालं कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली, मी म्हटलं नाही, असं म्हणणं योग्य नाही। मग म्हणे कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली, म्हटलं हेही म्हणणं योग्य नाही। मी त्याला स्पष्ट सांगितलं, कोणाचं प्रोफेशन काही असू शकतं, त्याच्यावरनं तुम्ही त्यांची खिल्ली उडवणं हे योग्य नाही। ही युती कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे, ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। एक कन्फ्युज्ड आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे। कन्फ्युजन आणि करप्शनची नीती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you